हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये मी बनवलेली आहे आंबा नारळवडी। अप्रतिम चवीची झालेली आहे, नक्की करून बघा ही रेसिपी। आंबा नारळवडी बनवण्यासाठी मी 2 नारळ खवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला पॅनमध्ये साधारण 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। तर 2 नारळ जे आहेत ते खवून एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत। मोजून घेतलं तर 3 वाटी नारळाचं चव आहे आणि तो छानपैकी आपल्याला 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी दुधावरची साय असते ती घालून घ्यायची। त्याच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरचाही वापर करू शकता, काहीच हरकत नाही आहे। इथे 2 दिवसाची मी साय यामध्ये घातलेली आहे, तीही छानपैकी मिक्स करून घेऊयात। आपण नेहमी साधी नारळवडी करत असतो, ते पण वेगवेगळ्या व्हेरिएशननी बनवत असतो। आज मी इथे आंब्याचा पल्प वापरून आंबा नारळवडी बनवलेली आहे, नक्की ट्राय करून बघा। यामध्ये साखरही घालून घेऊयात, अर्धी वाटी साखर मी यामध्ये घातलेली आहे आणि ती छानपैकी मिक्स झाल्यानंतर वेलची पूड घालून घेऊयात। गॅसची फ्लेम मी कुठेच मीडियम केलेली नाही आहे किंवा हाय केलेली नाही आहे, लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छानपैकी सतत हलवत मिक्स करत राहायचं आहे। साखर हळूहळू छानपैकी मिक्स होतीये, मेल्ट होतीये आणि त्याच्यानंतर आता टोटलमध्ये आपल्याला इथे 10 मिनिटं झालेले आहेत परतून आणि त्याच्यानंतर आपल्याला आंब्याचा जो रस आहे तो घालून घ्यायचा आहे। पटापट मिक्स करून घेऊयात। अजून एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला परतायचं आहे। मिश्रण छान एकजीव व्हायला लागलं की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। खूप सुंदर रंग आलेला आहे, नक्की बनवून बघा ही रेसिपी आणि जेव्हा तुम्ही रेसिपी बनवाल तेव्हा ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आहा, खूपच छान रंग आलेला आहे। अजून 2 मिनिटं आपण परतणार आहोत। एकत्र व्हायला लागलेलं आहे मिश्रण आणि त्याच्यानंतर आपण एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे ट्रान्सफर करणार आहोत आणि ही वडी जी आहे ती काही मिनिटातच तयार होणार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। मी छानपैकी दाबून सेट केलेलं आहे। तुम्ही हे मिश्रण जे आहे ताटात पसरवलेलं ते फ्रीजमध्ये सुद्धा 2 तासासाठी ठेवल्यानंतर पूर्णपणे सेट झाल्यानंतर ही वडी खाण्यासाठी तयार होते। आता मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि मस्तपैकी सेट झाली आहे। कट करून घेऊयात आणि आपण ही नारळवडी खाणार आहोत। मस्त दिसतीये, अप्रतिम चवीची ही नारळवडी लागते। मी एक कट करून दाखवते। आहा, खूपच मस्त झालेली आहे, टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे। अगदी सहज आपल्याला ही नारळवडी काढता येते। याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही नक्की घ्या आणि रेसिपी जेव्हा बनवाल तेव्हा ती कशी जमले मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।